स्थानिक आमदारांचा हा काही वेळा मुद्दा व्हायचा की विरोधकांकडे जाऊ नका किंवा ठराविक. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील वाकी संतोषनगर या ठिकाणी पायस आश्रमासमोरील घरात मध्यरात्री 2:30च्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना घडली आहे. घरातील दागिने आणि रोकड असा मोठा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. कल्पना महेंद्र दरवेशवार, राहणार वाकी, तालुका खेड यांनी याबाबत चाकण पोलिसांत तक्रार दिली आहे. घरातील 11.5 तोळे दागिने आणि 50,000ची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. मागील काही दिवसांत कमी लोकवस्तीच्या भागातील घरे चोरट्यांनी लक्ष्य केल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवारी निश्चित झालेले उमेदवार म्हणून विद्यमान खासदार कोल्हे यांचा प्रचार शिलेदारांनी सुरू केला आहे. खासदार कोल्हे यांचे गावभेट दौरे सुरू आहेत. देशात आणि राज्यात सरकारी यंत्रणा हाताशी धरून सुरू असलेले दबावाचे राजकारण आणि असंविधानिक पद्धतीने पक्षांच्या फोडाफोडीमुळे नागरिकांत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेली प्रचंड सहानुभूती यामुळे अमोल कोल्हे यांचा प्रचंड मोठा विजय होईल अशी कार्यकर्त्यांना खात्री आहे. तर राज्यात महायुतीच्या मिशन 45 अंतर्गत महाविजयासाठी उत्सुक असलेले संभाव्य उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढळराव यांच्या कार्यकर्त्यांना मतदारसंघातील बहुतांश आमदार बदललेल्या राजकीय स्थितीमुळे सोबत असल्याने विजयाचा आत्मविश्वास आहे. खुद्द अढळराव यांनी जोरदार जनसंपर्क सुरू केला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मित्राच्या दुचाकीला आग लावून दुचाकी जाळली या प्रकरणी मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पहाटे खेड तालुक्यात फलकेवस्ती मोई या ठिकाणी घडली. विकास भीमराव भिसे, वय वर्ष 35, राहणार आंबी, तालुका मावळ असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. या प्रकरणी महिलेने महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. बहिरवाडी तालुका खेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री निवृत्ती राक्षे यांची बिनविरोध निवड झाली. मावळते उपसरपंच नितेश तुकाराम राक्षे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. बुधवारी दिनांक 20 मार्च रोजी ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक विशेष सभा घेण्यात आली. यावेळी एकच अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्यमान सरपंच वसुधा अंकुश राक्षे आणि ग्रामसेविका शारदा पवार यांनी कार्यभार सांभाळला. खेड तालुक्यातील कोयाळी येथे सुरू असलेल्या एका दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारला. यामध्ये 1 लाखाचे रसायन पोलिसांनी नष्ट केले आहे. ही कारवाई बुधवारी दिनांक 20 रोजी दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. संजय लक्ष्मण गुडदावत, राहणार भिवरेवाडी, कोयाळी, तालुका खेड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार गजानन आढे यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खेड तालुक्यातील रासे गावातील बापदेव वस्तीवरील महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराला अक्षरशः नागरिक वैतागले आहेत. गुरुवारी सकाळी गेलेली वीज रात्री उशिरापर्यंत देखील न आल्यानं नागरिकांचे पाण्याचे व जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अनेक वेळा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त होऊन बापदेव वस्तीवरील नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्या प्रदूषणमुक्त करण्याची मागणी खेड तालुक्यातील नागरिकांमधून होत आहे. काही ठिकाणी अद्यापपर्यंत एसटीपी प्लांट अस्तित्वात नाहीत, तर काही ठिकाणी असे एसटीपी प्लांट अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे. निघोचे ग्रामस्थांनी गावामध्ये वृक्षारोपण केले. याप्रसंगी प्रथम लोकनियुक्त सरपंच सुनीता कैलास येळवंडे, उपसरपंच दत्ता आंद्रे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. खेड तालुक्यातील कुरकुंडी या ठिकाणी मुकाई देवीच्या यात्रेनिमित्त 4 दिवस बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला. कमी सेकंदात घाट पार करून बैलगाडा शर्यतीतील बक्षिसे आणि घाटातील फळीफोड आणि फायनलचा मान मिळवण्यासाठी एकूण 700 बैलगाडे येथील घाटातून धावले. धार्मिक कार्यक्रमासह लोकनाट्य, तमाशा, भजनी, भारुड, लावणी महोत्सव अशा भरगच्च कार्यक्रमांनी ही यात्रा पार पडली. मुकाई देवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीसाठी एकूण 700 बैलगाडे घाटातून धावले. या शर्यती पाहण्यासाठी गाडा शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. उन्हाळी हंगामात रोगकिडीचा प्रादुर्भाव फारसा होत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळी बाजरी पिकांकडे अधिक ओढ आहे. शेतकऱ्यांनी 2087 हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल आहे.
पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोगकिडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात बाजरी पीक घेण्यावर भर दिला. आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करीत आहेत. यंदा खेड तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची पेरणी झाली आहे. खेडमधील वापगाव, काळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सायगाव, वेताळे आदी गावात बाजरीला पसंती मिळाली आहे. राज्य सरकारने मराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला, परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावात बैठका घेणे सुरू केले आहे. शिरूर मतदारसंघातील प्रत्येक गावातून उमेदवार मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध मराठा समन्वयकांच्या बैठका पार पडल्या आहेत. खेड, जुन्नर, मंचर, शिरूर, शिक्रापूर, हडपसर, वाघोली आदी भागातील प्रत्येक गावामधून किमान 2 ते 3 मराठा समाजाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शेकडोहून अधिकारी मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. समाजाला हे आरक्षण पाहिजे. आरक्षण हे कशाकरता पाहिजे? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यात उत्तर पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी खेड तालुक्यात घेतली. त्यानंतर आज गुरुवारी 21 मार्च 2024 रोजी खासदार अमोल कोल्हे यांनी खेड तालुक्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. काय म्हणालेत खासदार कोल्हे पाहूया. परिभाग असा आहे की मुळात महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांचं खच्चीकरण हे सातत्यानं भारतीय जनता पक्षाकडून होतं, जेणेकरून कांद्याची निर्यात बंदी झाली. मला माहित नाही, पण हा बऱ्याचदा स्थानिक आमदारांचा हा काही वेळा मुद्दा व्हायचा की विरोधकांकडे जाऊ नका किंवा ठराविक आमच्याच या कार्यक्रमाच्या वेळेला. त्यावेळी अडचण अशी असायची की बऱ्याचदा पक्षाचे कार्यक्रम असायचे, राज्य पातळीवरचे कार्यक्रम असायचे. मग नागपूरचा कार्यक्रम आहे, कोल्हापूरचा कार्यक्रम आहे, हा शूटिंगचा कार्यक्रम नाही म्हणत आहे, हा पक्षाचा कार्यक्रम होता. आणि त्याचवेळी नेमकं इथे एखादा कार्यक्रम आहे, त्यावेळी इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं म्हणणं असेल नाही इथंच आलं पाहिजे. पण त्यावेळी पक्षाचा राज्यस्तरावरचा जो काही विषय आहे तोही टॅकल करणं गरजेचं होतं. बाकी दुसरा गर्दी, सेल्फी किंवा या सगळ्या गोष्टी मला वाटतं त्यावर मी स्वतः बोलणं हे उगाच आत्मप्रौढीचं असेल ते मला आवडतं. दुसरी गोष्ट अशी का तुम्ही संभाजी महाराजांचं त्यांचं असं असेल तर त्यांनी खिल्ली उडवायची असेल तर त्यांनी हिमतीने सांगावं की माननीय पंतप्रधान महोदय संसदरत्न पुरस्काराच्या पुरस्कारार्थींचं जे काही ट्विटरवर, सोशल मीडियावर अभिनंदन करतात, तर माननीय पंतप्रधानांना समजत नाही की संसदरत्न पुरस्कार फक्त चांगलं भाषण दिलं. तर ही परिस्थिती नाहीये. जागतिक वन्य दिनानिमित्त राष्ट्रीय दर्जाचे पशुपक्षी प्राणी यांचे आवाज काढून त्यांच्याशी संवाद साधणारे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे अप्पा कुलकर्णी यांचा चाकण येथील एका खासगी प्रशालेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चाकण वन विभागाचे अधिकारी आणि चाकणचे उपनगराध्यक्ष राजेंद्र गोरे यांच्यासह प्रणिमित्र अतुल सवाखंडे, रत्नेश शेवकरी व विद्यार्थी उपस्थित होते. चाकणमध्ये वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत जागतिक वन दिन झाडे लावून साजरा करण्यात आला. स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चाकण, ज्ञानवर्धिनी विद्यालय चाकण, भामा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वन दिन झाडे लावून हा दिवस साजरा केला. यावेळेस वन विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. चाकण नगर परिषद घनकचरा व्यवस्थापन घोटाळा प्रश्नी लोकायुक्त यांनी लक्ष घातले आहे. शासनाला व जिल्हाधिकारी पुणे यांना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे तत्कालीन मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांचे धाबे दणाणले असून कासवाच्या गतीने सुरू असलेल्या जिल्हाधिकारी यांच्या चौकशी समितीवर विहित मुदतीत चौकशी अहवाल सादर करण्याचे बंधन आल्याने नक्की घनकचरा व्यवस्थापन घोटाळा प्रकरणी काय अहवाल चौकशी समिती देणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. याबाबत यातील तक्रारदार यांनी काय सांगितलंय पाहूया. चाकण नगर परिषदेच्या घनकचरा प्रकरणामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी संदर्भामध्ये माननीय उपलोकायुक्तांनी आत्ताच पत्र दिनांक 19/3/2024 रोजी उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव यांना दिले. परंतु प्रांतसाहेब जाणून बुजून गेले 1.5 वर्ष याची टाळाटाळ करतात की नाना कामठे हा जो इथं मुख्य अधिकारी होता याला वाचवण्यासाठी गेले 1.5 वर्ष 30 दिवसाची मुदत असताना 1.5 वर्षामध्ये याला अहवाल देता नाही आलेला. आणि आजही तो अहवाल त्यांना आम्ही आत्ताच मुख्य अधिकाऱ्यांना चाकणच्या भेटलो, त्यांना विचारलं काय झालं, तर अजून अहवालच तयार नाही. नाना कामठे हा प्युअर भ्रष्टाचारी, चाकण शहर लुटून खाल्लेला माणूस. याला वाचवण्यासाठी राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी एवढं काही आता अनाठाई प्रयत्न करतात, कारण याच्यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. आता हे सिद्ध होत चाललेलं आहे थोडं थोडं वज एक. मी लोकायुक्तांचा आभार मानणार आहे की त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलं.
परंतु माझी एक विनंती राहणार आहे प्रांत साहेबांना, किती दिवस तुम्ही हे करणार आहे? त्या माणसाला किती दिवस पाठीशी घालणार आहे? अहो आमचं गाव काढलं, करदात्यांचे पैसे घेऊन गेला हा माणूस, याला कवर पाठीशी घालणार? परंतु मी चाकण शहर काँग्रेसच्या माध्यमातून एकच सांगतो की किती यांनी पळवाटा काढू द्या, किती काही करू द्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे मी याला एक दिवस गाव आहे ना, परंतु याचा छाडा पूर्ण करून एक दिवस गाव आहे ना, चाकण शहरापुढं हा ओरिजिनल भ्रष्टाचारी आहे हे सिद्ध केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या माध्यमातून आपल्याला सांगतो. आणि हे जर आता या अधिकाऱ्यांनी आता या म्हणजे 15 दिवसात जर नाही केलं तर मी NGT मध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक खर्च करून NGTत जाणार आणि याला तिथं त्याची खरी चिरफाड तिथं करणार. चाकण शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या जागेचा विषय आता लवकरच मार्गी लागणार आहे. यासाठी चाकण पालिकेने काही रक्कम देखील भरली असल्याचे सांगण्यात येत आहे. आज चाकण शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी ही चाकण शहराला भामासखेड धरणावरून शासनाकडून 160 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला मंजूर झाले होते. त्याचा भाग एक आपला टप्पा पूर्ण झाला. दुसरा टप्पा जो होता तो दुसरा टप्पा म्हणजे WMDCची आपल्याला जलशुद्धीकरण केंद्रासाठीची जागा पाहिजे होती. ती जागा मिळावी म्हणून आपण जी मागणी केली होती त्या मागणीला यश आलेले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र विकास महामंडळाच्या वतीनं आपल्याला नगर परिषदेला 9 कोटी रुपये लोक सहभाग भरावा म्हणून याची मागणी केली होती. त्यासाठी आपण गेल्या विषयामध्ये मंत्रालयात भेटून या राज्याचे उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेब असतील, त्याचबरोबर त्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे साहेब असतील, कार्यकारी संचालक आपले सुरोशे साहेब असतील, यांना भेटून आपण ते लोक सहभाग कमी करावा, 9 कोटी रुपये भरण्याची विनंती त्यांनी आम्हाला केली होती. तर ती कमी करून त्यांनी आता आपण जी मागणी केली होती निःशुल्क अथवा नाममात्र दरात ती मागणी त्यांनी मान्य केली. आणि आपल्याला फक्त 9 कोटीच्या ऐवजी 1 कोटी रुपयामध्ये आपल्याला 5.5 एकरची जागा आपल्याला उपलब्ध करून दिली. त्या मंजुरीचं पत्र आपल्याला WMDCनी आपल्याला पाठवलेलं आहे. आणि म्हणून अतिशय आनंदाची बाब म्हणजे आपल्याला हा दुसरा टप्पा सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. आणि म्हणून मी चाकणकर नागरिकांच्या वतीनं महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदयजी सामंत असतील, त्याचबरोबर सुरोसे साहेब असतील, हर्षदीप कांबळे साहेब असतील आणि ज्या महायुतीच्या आमच्या नेत्यांनी मग आमदार दिलीप मोहिते पाटील असतील, महेशदादा लांडगे असतील, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी जी शिफारस पत्र दिली होती त्यांचं सुद्धा चाकणकर नागरिकांच्या वतीने आभार मानतो. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे त्यांना आपण जी मागणी केली ती 2 टप्प्याची, ती दोन्ही टप्प्याची मागणी पूर्ण केली. 1 कोटी रुपये त्यांनी 50 लाख रुपयाचे 2 टप्पे दिले. आणि त्याचे पहिला टप्पा या मुख्य अधिकारी आपले चाकण नगर परिषदेचे संदीपजी चित्रावर साहेब यांनी कालच एक 50 लाखाचा चेक त्यांना जमा केलेला आहे. म्हणजे आपला टप्पा पूर्ण झालाय. आणि दुसरा टप्पा भरल्यानंतर आपल्याला ही जागा आपल्या ताब्यात मिळणार आहे, कामकाजासाठी आपल्याला पत्र मिळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा चाकणकर नागरिकांच्या वतीनं या सर्वांचा मी आभार मानतो. धन्यवाद. चाकण फाउंडेशन आयोजित महिला सन्मान सोहळा इंदिरा फार्म कृषी पर्यटन केंद्र सांडभोरवाडी राजगुरुनगर येथे नुकताच संपन्न झाला. यंदाचे महिला सन्मान सोहळ्याचे हे 6वे वर्ष आहे. यावेळेस महिलांसाठी तसेच मुलांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनने केले होते. यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.